सो पेन स्पेशलिस्ट आम्ही जे आहोत हे आमचं क्वालिफिकेशन आहे कमीत कमी एम-बी-बी-एस त्याच्यानंतर आयदर एनेस्थेशिओलॉजिस्ट, एम-डी, डी-एन-बी म्हणजे एनेस्थेशियामध्ये घेतलेली डिग्री किंवा काही ऑर्थोपेडिकसुद्धा पेन स्पेशलिस्ट असतात. काही न्यूरोलॉजिस्टसुद्धा इंटरव्हेन्शनल पेन स्पेशलिस्ट असतात. मेजॉरिटी हे एनेस्थेशिओलॉजिस्ट आहेत. याच्यानंतर आपण पेनमध्ये ट्रेनिंग केलेलं असतं. आयदर फेलोशिप कारण आत्ता हा एपिसोड करताना काही ट्रेनिंग अवेलेबल आहेत. सो 1 इयरचे ट्रेनिंग्स अवेलेबल आहेत. फॉर्च्युनेटली आत्ता डी-एन-बी बोर्डाने एफ-एन-बी फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट आणलेली आहेत. काही मेडिकल युनिव्हर्सिटीच्या फेलोशिप्स पेनच्या आहेत. डी-एम इन पेन मॅनेजमेंट आत्ता चालू झालेलं आहे. हे मी भारतामध्ये बोलतोय. बाहेरच्या देशामध्ये पण पेनच्या वेगवेगळ्या फेलोशिप्स अवेलेबल असतात. सो हे पेन स्पेशलिस्ट आम्ही ही सगळी लोकं ह्या पेनच्या फेलोशिप केलेल्या फेलोशिप करून आल्यानंतर याच्यामध्ये उतरलेलो असतो. तो सगळी लोकं ॲट एम-बी-बी-एस, एम-डी, डी-एन-बी, एनेस्थेशिओलॉजिस्ट मेनली आणि त्याच्यानंतर फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट केलेली किंवा डी-एम इन पेन मॅनेजमेंट केलेली तज्ञ डॉक्टर असतात.